शुद्धचर्या हे संतांचे पूजन, शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागत चिधन नाही वित्त, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपण चेती चोजवित, कीर्तनीच ओळे कृपेचा उरस, कीर्तनीच ओळे कृपेचा उरस, दुरीपणे वास सन्निधता, सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपण चेती चोजवित. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या, सगुणाची सोयी सगुण विश्रांती, आपण चेती चोजवित. पांडुरंगा करू प्रथमा, करू प्रथमा, पांडुरंगा करू प्रथमा नमा, करू प्रथमा नमा, सई चरण संतांच्या, दुसरे चरण यदक्षरमणाख्येयम् आनन्दं च केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सुपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी, आद्यत्रयजननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. श्रीसंतांची या माता चरणावरी, 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 श्रीसंतांची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती हे पावलो सांभाळा उतरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी. अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख, अंतरी
शुद्धचर्या हे संतांचे पूजन लागतची धन नाही वित्त सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणची ती चोजवीत सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा संतांच्या सेवेविषयी संतांच्या विषयी असणारा आपला भाव कसा असावा या संबंधाने चर्चा करणारा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पासा परिहार. विश्वमाऊली कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानोबाराय ज्ञानोबारायांचा असणारा हा संजीवन समाधी सोहळा त्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड महाराष्ट्रामधून नव्हे ते देशभरामधून ज्ञानोबारायांच्या दर्शनाकरता ज्ञानोबारायांच्या या उत्सवाकरता भागाभागातून प्रदेशातून वारकरी बहुसंख्येने आज आळंदीमध्ये उपस्थित झालेले आहेत. लालसा केवळ ज्ञानोबारायांच्या दर्शनाची आणि कार्तिकी वारीचा जो महापर्व काळ आहे त्या पर्व काळामध्ये असणारी कीर्तनं प्रवचनं वारीचा आनंद घेण्याकरता आणि त्याच जोडीने या दृष्टीने का होईना ज्ञानोबारायांचं सुख अनुभवण्याकरता म्हणून समस्त वारकरी महाराष्ट्रामधून म्हणा वा इतर प्रांतातून म्हणा या अलंकापुरी नगरीमध्ये येऊन थांबलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याकरता उपस्थित आहेत. आपणही त्यामध्ये सहभागी होत आहात. इथून चाकणमधून असेल वा आमच्या सिन्नर भागातून असेल अनेक वारकरी या समाधी सोहळ्याकरता दरवर्षी या ठिकाणी येत असतात. आणि या ठिकाणी समाधी सोहळ्याकरता येऊन काय करायचं तर इथं विधी तो हरिकथा सांगितलेला आहे. भगवंताचं भजन चिंतन पारायण भगवत स्मरण भगवत श्रवण भगवत कथा श्रवण या तीर्थामध्ये आपला काळ जावा अशी एक गोड भावना मनामध्ये ठेवून या ठिकाणी सर्व मंडळी एक 5 दिवसाचा नामसप्ताह आयोजित करतात. त्यामध्ये कीर्तन आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण आहे भजन संध्या आहेत आणि त्यापैकी आज द्वादशी जी असणारी ही सकाळची सेवा आहे. सेवा सकाळची होती पण ती आता दुपारी सुरू झाली कारण तुम्हाला एकादशी सोडायची होती. एकादशी आपण सोडून आता कीर्तनाला बसलो त्याच्यामुळं काय हरकत नाही. कीर्तन किती वेळ करायचं वाचू ते आपलं काशीनाथ महाराजांना मी विचारलं मर्यादा काय ते म्हणले काय हरकत नाही आता एकादशी सोडलेली म्हणे. तशी एकादशी आपण एकादशीच्या दिवशीच सोडलेली असते. काय हरिदिनी त्यात क्षेत्रातली हरिदिनी आहे. गर्गाचार्याने असं म्हटलेलं आहे अन्न भुक्तेन यत पापम जातम पंचदशेर दिने एकादश्युपवासेन सर्वत्र विलयम भवे. गर्गाचार्य असं म्हणतात 15 दिवसामध्ये अन्न भक्षणाचं काही पाप होत असतं. अन्न सेवन करण्याचं कदाचित बनवणाऱ्याचा दोष कदाचित खाताना बुद्धीचा दोष व्यवहाराचा दोष ज्याच्यासोबत खातोय कोणासोबत खातोय कुठल्या जागेवर खातोय काय खातोय अन्न भक्षणामध्ये अनेक प्रकारचे दोष शास्त्राने सांगितले. तो विषय नाही पण गर्गाचार्य म्हणतात एवढे पाप दोष होतात. अन्न भुक्तेन यत पापम अन्न भक्षण करताना पाप होत असतं. खाताना होतं बनवताना होतं पण एवढी बारीक काळजी घेणारे तुम्ही आम्ही नाही. मग त्याचं क्षालन व्हावं याच्याकरता एकादश्युपवासेन एकादशीचा उपवास केला की 15 दिवसामध्ये अन्न सेवनाचं जे काही घडेल असेल कळत अथवा न कळत काही जर पाप घडेल असेल दोष घडला असेल तर त्या दोषाचं क्षालन एकादशीच्या उपवासाने जावतं. म्हणून एकादशीच्या दिवशी उपवास असावा. पण एकादशी दुर्दैव असं आहे का इतर दिवसापेक्षा माणसं एकादशीला जास्त खातात. कितीतरी ठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीचे स्टॉल आहेत आळंदीमध्ये तरी लोक नाही म्हणत नाही. चाकण चौकात घेतलं का जोग महाराज चौकामध्ये घ्यायला तयारच आहे. जोग महाराज चौकात घेतलं की फ्रूटवाला धर्मशाळेपाशी घ्यायला तयारच आहेत. आम्ही नाही म्हणत नाही. कोणी जर म्हणलं ना का हो नाही आज एकादशी म्हणून काय खातात साबुदाणा भगर वडे अमकं तमकं बरेच पदार्थ निर्माण झाले.
पण एकादशी आहेत आणि कालची एकादशी तुम्हाला होती. काल महाराजांनी सूचनाही दिली होती की आपलं पारण हे सकाळी होणार आहे 9 ते 10 या वेळेमध्ये. पण मग काही कारणास्तव पंक्ती आहेत, समाज आहेत, कीर्तन जरी उशिरा सुरू झालं असलं तरी लांबवणार नाही याची खात्री आहे. कारण मी स्वतः वेळेची मर्यादा फार पाळतो आणि म्हणून ज्ञानोबारायांची ही सेवा आहे, तुकोबारायांची ही सेवा आहे. ज्या ठिकाणी सेवा आहे त्या ठिकाणामध्ये, त्या भूमीमध्ये अनेक मोठे मोठे महात्मे, जोग महाराजापासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या महात्म्यांचा वास या भूमीमध्ये आहे, चैतन्य आहे या भूमीमध्ये. काल अलंकापुरी नगरीचं महत्त्व तुम्ही आदरणीय श्रद्धेय श्री जगदीश महाराजांच्या मुखातून ऐकलं. मी काही वेगळं सांगायला इथं आलेलो नाही. ज्ञानोबारांचं चरित्रही काल त्यांनी सांगितलं, या भूमीचे महिमानही त्यांच्या मुखातून काल तुम्हाला ऐकायला मिळाला. त्याच्यामुळे वेगळं काही परिहाराच्या दृष्टीने जास्त न बोलता मर्यादित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. विठ्ठल ज्ञानोबारायांची सेवा करायची, तुकोबारायांची सेवा करायची. सेवा कुठल्या स्वरूपाने करावी, काय सेवा करताना आपला भाव असावा, कसं आपलं आचरण असावं, कुठल्या दृष्टीने संतांकडे आपण बघावं, कुठल्या व्यक्तिमत्वाने आपण संतांकडे जावं, याचा बारीक विचार होणं सध्याच्या काळात तरी गरजेचं आहे. विठ्ठल भक्ती करत नाही असा जगामध्ये माणूस नाही. ऐके मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. स्वभावता मनुष्य काय आहे? भजनशील. भजन करत नाही असा जगामध्ये माणूस नाही. कधी आपल्या मुखातून राम येईल सांगता येत नाही, कधी आपल्या मुखातून कृष्ण येईल. बऱ्याच वेळेला कोणी जर कोणाची निंदा करीत असलं तरी आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येतं. कोणी कोणाची स्तुती करीत असली तरी बऱ्याच वेळेला आपल्या मुखामध्ये देवाचं नाव येतं. काही वाईट पाहिलं तरी देवाचं नाव येतं, काही चांगलं पाहिलं तरी देवाचं नाव येतं. सदा सर्व काळ कदाचित न कळत सुद्धा देवाचं भजन तुमच्या आमच्याकडून होतं. पण काही काही मंडळी अशी आहेत जे भजन करतात पण त्या भजनाच्या साधर्म्याने वागत नाहीत. विठ्ठल 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 बाहेरून असं वाटतं की वा काय माणूस हो, काय भजन आहे, काय मूर्ती आहेत, काय परमार्थामध्ये त्यांचे कष्ट आहेत, किती त्यांचे संप्रदायामध्ये कार्य आहे, किती त्यांचं भजन आहे. पण जवळ गेल्यानंतर लक्षात येतं का अरे नाही हे जरा काय जरा गडबड आहे. लांबून फार आपल्याकडं म्हण आहे ना, दुरून डोंगर साजरा. तसं जवळ गेलं की अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा का होते? अमोल महाराज जवळ गेलं की गुण तर लक्षात येतात पण त्या गुणासोबत दोषही लक्षात बऱ्याच वेळेला असो. एखाद्या व्यक्तीशी, चांगल्या व्यक्तीशी ओळख होऊ द्या, प्रेम होऊ द्या, त्या प्रेमामध्ये बऱ्याच वेळेला त्या प्रेम जाणून बुजून नाही पण त्या प्रेमापोटी बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीचा प्रमाद घडतो. का तर आता काही नाही, आता हे काय आहे आमच्या ओळखीचे झाले, आमच्या अति जवळचे झाले, त्याच्यामुळे ते जाऊ द्या काही करत नाही आम्हाला बरेच वेळा. आणि म्हणून भजन घडतंय, भजन होतंय पण त्या दृष्टीने काय नाही, आचरण नाही, त्या दृष्टीने वागणं नाही. बऱ्याच वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये या गोष्टीची फार कमतरता आहे. पण संतांच्या बाबतीमध्ये तसं नाही. संत हे केवळ बोलणारे नाहीत. संत हे काय आहे? तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी. तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी, क्रिया करोनी दाविती अंगी.
तैसे संत जगी क्रिया करोनी क्रिया बोलोनी नाही. संत हे बोलून दाखवत नाही, बोलण्याची पद्धत संतांची नाही. प्रत्यक्ष करून आचरण करून दाखवणे, समाजाला तसं वागून दाखवणे. तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी निळोबारायांपर्यंत झालेल्या सर्व संतांनी आधी करून जोग महाराजांपर्यंतच्या महात्म्यांनी सगळ्यांनी काय करून दाखवलं? आचरण दाखवलं करून, की ह्या अशा स्वरूपाने राहिला तर परमार्थ घडतो, अशा स्वरूपाने आचरण केलं तर भगवत प्राप्ती आहे, अशा स्वरूपाने जर भजन केलं तर संतांची कृपा आहे. आणि तसं जर केलं नाही तर तुमचं हे जीवन फक्त काय आहे? जन्माला आला आणि पाणी वाहता वाहता मेला. मधली रेकामी जागा तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ती सांगत नाही मर्यादा. असं नसावं. काय होतं, बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं की मी फार पुण्य करतोय हो. बऱ्याच वेळेला असं वाटतं. आता तुम्ही इथं आळंदीत आले माऊलीच्या दर्शनाला, आता बरेच यापैकी मंडळी पायी आली असेल, कोणी पायी आलं असेल, कोणी गाडीनं आलं असेल. आळंदीत आले म्हणजे माणसाला असं वाटतं की आता बस या सगळ्या आळंदीत माझ्यासारखा पुण्यवान पुरुष दुसरा. इंद्रायणीत घुसल्या त्याला असं वाटतं का मी जे इंद्रायणीचं स्नान करतोय असं कोणी करत नाही. बऱ्याच वेळेला इंद्रायणीचं स्नान करता करता माणसं तोंड फुटफुटतात. का? म्हणत काहीच नाही, पण दुसऱ्याला असं वाटलं पाहिजे काहीतरी म्हणतोय, म्हणजे काहीतरी बोलतोय, काहीतरी होतोय, चांगला माणूस आहे बा दाखवण्याकरता बऱ्याच वेळेला दंभ होतो. बऱ्याच वेळेला असा भ्रम होतो माणसाला की मी काय करतोय? पुण्य करतोय. पण बऱ्याच वेळेला तो असणारा हा भ्रम, तो भ्रम बऱ्याच वेळेला कशामध्ये परिवर्तित होतो? पापामध्ये परिवर्तित होतो. तीर्थामध्ये येऊन सुद्धा अचानक म्हणा किंवा न कळतपणे म्हणा काय घडतं? पाप घडतं. असं समजून नका देऊ का तुम्ही तीर्थामध्ये आले म्हणजे तुमच्याकडून पाप. जरी ही भूमी निष्कलंक असली पण ती भूमी निष्कलंक फक्त हरिदासांकरता आहे. विठ्ठल विठ्ठल तीर्थक्षेत्रातली प्रत्येक भूमी ही निष्कलंकच आहे. पण तीर्थामध्ये सुद्धा काही मंडळी येऊन काय करतात? पाप करतात. मग निष्कलंक भूमीमध्ये येऊन त्यांना पाप करण्याची का बुद्धी होते? आळंदीमध्ये येऊन, आळंदीमध्ये राहून, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला येऊन एकादशीच्या दिवशी तंबाखू खावा वाटते का? झोपले का काय? हे नुसतं माणसांकरताच नाही, आमच्याही दिंडीमध्ये एकादशीच्या दिवशी बाईला मिसरी लावा वाटते का? मनामध्ये असणारे काहीतरी असे संस्कार आहेत जे आपल्याला नाईलाजाने तीर्थामध्ये सुद्धा काय करायला लावतात? पाप करायलाच लावतात. आणि मग तीर्थातलं पाप हे चुकत नाही. सगळ्यांच्या पाठात आहे अन्नक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे, आणि तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपेण भविष्यती. तीर्थातलं पाप नाही, पण भूमीमध्ये येऊन पाप करण्याची बुद्धी होते. का होत नाही? त्याला एक कारण का होते? त्याला कारण एक आहे, आपल्या पाहिजे तसा भजनाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर झालेला नाही. विठ्ठल विठ्ठल भजनामध्ये ज्ञानेश्वरीची हजारोनी पारायण केली तरी मनातला द्वेष जात नाही, तरी मनातला दंभ जात नाही, तरी मनातला काम जात नाही, तरी मनातले विकार जात नाही. का जात नाही? केलेलं भजन हे अजूनही आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभावी झालेलं नाही. प्रामाणिकपणे केलेलं नामस्मरण अनेक जन्मातलं पाप संपवतं. महर्षी वाल्मिकांच्या जीवनातली कथा सगळ्यांना माहिती. तेच भजन आम्ही करतो. किती वेळा राम म्हणेल असेल व आजपर्यंत आपण? आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे, जेवढा वेळेस वाल्मिकी म्हणले नसेल त्याच्या डबल टिबल आपण म्हणलोय का नाही? आता हे दिंडीत माणसं चालली जातात, किती वेळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतात. जे नामसंकीर्तन, इथं नामाचा महिमा कमी असं नाही म्हणायचं आम्हाला, पण नामस्मरणासोबत जो वृत्तीला निरोध व्हायला हवा तो कोणीच करायला तयार नाही. एका बाजूनी लागलेली गळती बंद करण्याकरता दुसऱ्या बाजूनी छिद्र, दुसऱ्या बाजूनी काहीतरी त्याला पर्याय केला, दुसऱ्या बाजूनी काहीतरी त्याची उपाययोजना केली, पण दुसऱ्या बाजूचं काय केलं? बंदच केलं नाही. दोन्ही बाजूनी गळतंय. खाली ड्रमला तुमच्या दोन बाजूनी काय झाले? छिद्र पडले आणि तुम्ही एकाच बाजूचं बंद केलं आणि दुसऱ्या बाजूचं काय आहे? मोकळं आहे. मग साहजिक ड्रममधलं पाणी काय होणार आहे? कमीच होणार आहे. नामस्मरण चालू आहे, भजन चालू आहे, पण त्या भजनासोबत कामादी विकारांचा आश्रय आहे.
पापाचा आश्रय, दुर्वासनांचा आश्रय, ते भजन प्रभावी होणार कसं? आणि म्हणून आत्तापर्यंत बऱ्याच माणसं आम्ही एवढं करतो देवाचं तरी आम्हाला देवाची कृपा का होत नाही? त्याचं कारण हेच आहे, काही जीवनामध्ये केलेलं नाही, काही जीवनामध्ये काहीच नाही ना, विशेष काहीच केलं नाही. काय केलं जीवनामध्ये? तुकोबाराय म्हणतात, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले गीत, धरिली लाज सांडिले गीत, धरिली लाज सांडिले गीत, धरिली लाज सांडिले गीत, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, केली बहुत परनिंदा, नाही ऐकिले गायले गीत, 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 नाही ऐकिले गायले गीत. काय केलं आयुष्यामध्ये? नाही ऐकिले, नाही गायले गीत, धरिली लाज सांडिले गीत. गीत ऐकलं नाही, गीत म्हणजे इथं गाणे नाही बरं का. नाही तर मग आमचे एक महाराज म्हणले होते, तुकोबारायांनी सांगितले गाणे म्हणायला. गीत आलंय ना, तुकोबाराय म्हणले काय गीत गायलं नाही, कीर्तनामध्ये गीत गायला पाहिजे. तुकोबारायांनी ते गीत नाही सांगितलं, हे गीत काय महाराज. आमचे एक विनोद, आता ग्रंथाची कधीच चेष्टा करू नये महाराज, ग्रंथाच्या संतांच्या वचनाची तरी कधी चेष्टा करू कधीच नाही. आपल्या सामान्य विनोद बुद्धीने संतांचे प्रमाण कधी घेऊ नये. आमचे एक महाराज बोलता बोलता म्हणाले, महाराज ज्ञानोबारांनी हरिपाठात भजे खायला सांगितलं. हरिपाठात काय सांगितलंय? कुठं सांगितलंय? भजे का त्वरित, ते म्हणले भजे खा त्वरित भावना. म्हणलं तुमच्यासारख्या आता ज्ञानोबारांच्या प्रमाणेच नाही उपेक्षा करू. गीत गायलं नाही म्हणजे भगवत चिंतन कधी केलं, भगवत स्मरण कधी केलं नाही. सगळाच्या सगळा काळ कशामध्ये घालवला? सगळ्याचा सगळा काळ संसारामध्ये घालवला. नाही केला करविला परोपकार, नाही दया आली पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वागिला भार कुटुंबाचा. सगळा काळ याच्यामध्ये घालवला, काहीच त्याच्या शिल्लक राहिलं नाही. का तर त्या वेळेची तर किंमत नाहीच, मनुष्य देहाची किंमत नाही, पण प्राप्त असलेला जो आजूबाजूचा परमार्थाचा वलय बैसले संत पुराण सांगायला. कोण बसले? संत पुराण सांगायला बसले. नावडे पुराण बैसले संत. का तर त्याच्यासाठी आम्ही काय धरली? लाज धरिली. लाज. लोकाला कीर्तनाला जायला लाज वाटते, लोकाला भजनाला जायला लाज वाटते. हे आमच्या भागात एवढं कठीण आहे महाराज. वर्ष श्राद्धाची कीर्तनं असतात, बोलवावं लागतात, पुढे येऊन बसा, पुढे येऊन बसा. एक जण त्याच्याकरता शिपरेट असतो, तो 10 वेळा आवाज देतो तरी लोक ऐकत नाही. किती मोठं दुर्दैव आहे. आता इलेक्शनचा काळ संपला बघा, मतदान. तुम्ही सगळे मतदान करून आलेले असाल. त्या इलेक्शनच्या काळामध्ये महाराज, अमोल महाराज, इतक्या सभा आमच्या म्हणजे सगळ्याच भागामध्ये झाला सभा. कारण यावेळी जरा तसं होतंच वातावरण. डबल टिबल सभा घेतल्या आणि त्या सभेला एवढी गर्दी महाराज. कोणाला आमंत्रण होतं सभेचं?
कोणाला घरी येऊन आमंत्रण दिलं सभेचं, सभेला या, बरं गेले ते गेले, पुढं जाऊन बसा असं कोणाला सांगितलं होतं का सभेला? न सांगता लोक राजकारणाच्या तोंडावर जाऊन, तोंडाच्या पुढे जाऊन बसतात. अहो तोंडासमोर म्हणजे हालतसुद्धा नाही, पार त्याचा थुका अंगावर उडवतो बोलता बोलता, नेत्याचा भाषण करता करता असं थुका, तरी लोक साहेबाचा प्रसाद म्हणून त्याच्या समोरच बसलेला. आणि हेच लोक कीर्तनाला कुठं माग म्हणा येवकर येणार नाही, काय नाही. का तर धरिली लाज. परमार्थाच्या बाबतीत माणसाने काय धरली परमार्थाचा प्रभाव का होत नाही याच्याकरता मी तुम्हाला सांगतोय. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. आणि मग परनिंदा परचर्चेमध्ये इतका काळ घालवला, दुसऱ्याचं दळण्यामध्ये, याचं त्याचं दळण्यामध्ये इतका काळ गेला की मग सगळं महाराज विस्कळीत झालं. परमार्थाचा काहीच लाभ झाला नाही. एवढं करून सुद्धा माणसं थोड्यावरून सगळं घालवतात. पुण्य करण्यापेक्षा पुण्य जपणं अतिशय काय आहे महत्त्वाचं. पुण्य करण्यापेक्षा पुण्य जपणं अतिशय महत्त्वाचं. पुण्य करायला महाराज फारच कष्ट लागत नाही काशीनाथ महाराज, पुण्य जपायला फार कष्ट लागतं. जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव झाला. शताब्दी महोत्सवामध्ये आता अखंड महाराष्ट्रामधून काय महाराज जगातून लोक आलेले होते. रोज 3-3, 4-4, 5-5 लाखापर्यंतच्या पंक्ती रोजच्या व्हायच्या. पंक्तीमध्ये माणसं कितीतरी भागातून माणसं जेवायला बसायची. जेवायला बसलेली असताना माणसं आता भागाभागातून माणसं, काही आपल्या भागातली माणसं, काही पलीकडच्या भागातली माणसं, काही इकडून काही माणसं तुमच्याच भागातले. आता माझं नाव नाही परिचयाचं, पण तुमच्या त्याच मराठवाड्यातलेच एक सद्ग्रस्त इथं आलेले होते, चांगले होते. त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून शरीरयष्टीवरून वाटत होतं की हा माणूस सामान्य नाही. मस्त ऊर्ध्व पुंड्र लावलेला, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, सफेद वस्त्र परिधान केलेले, शांत मुद्रा आहे आणि प्रसादाकरता म्हणून पंक्तीला बसले. कपड्यावरून तर चांगले श्रीमंत वाटत होते आणि प्रसादाला बसले. त्याच्या शेजारी आमच्या नाशिक भागातला एक मनुष्य बसला. सत्य घटना आहे बरं का. त्याच्या शेजारी आपल्या भागातला, नाशिक भागातला मनुष्य बसला. आता त्या माणसाचं नाव सांगत नाही मी, उगाच कोणाची चव घालवणं चांगलं नाही. पण आता आमच्या नाशिककडच्या लोकांना जरा तोंड जास्त आहे. काय जास्त आहे? आपला जो नाशिक भाग आहे, लोक आपले गप बसत नाही आणि बोलणं आपलं जरा मावाळ नाही, यंगरटेल बोलणं आहे आपलं, एकदम मोघाम शांतता आपण राहतच नाही. मग आता बसले म्हटल्यावर मग आता साहजिक दोन माणसं एकत्र आले म्हणजे ओळख काढणार. माऊली तुम्ही कुठले, काय तुमचा परिचय काय, कसं काय परिचय काढायला सुरुवात केली. म्हणे आम्ही असं असं तसं. बरं, मग आता परिचय झाला. मग हळूहळू स्वतःची माहिती देतात लोक. मी असं आहे, माझ्या घरी असं आहे, माझं तसं आहे. काय तो मनुष्य एकदम शांत बसलेला होता. त्याने आपलं नाव वगैरे सांगितलं पण पुढं काही जास्त बोललं नाही. मी असं आहे, इकडून आले बसले. आता इकडच्या माणसाने बोलायला सुरुवात केली. आपलं घरी असं आहे, आमचा आमका एवढा द्राक्षाचा बाग आहे, एवढी एकर शेती आहे, त्याचं एवढं उत्पन्न आहे, असं आहे तसं आहे. महाराष्ट्रातले बरेचसे महाराज लोक, मोठे महाराज लोक आपल्या घरी मुक्कामाला येत असतात, आपल्या घरी जेवायला येत असतात. असं तसं आमके महाराज, बऱ्याच महाराज महाराष्ट्रातल्या मोठ्या मंडळींचं नाव घेतं. हे आपल्याकडे जेवायला, ते आपल्याकडे जेवायला, तिकडं आले काय ते येतच आहे. आणि हा सप्ताह आहे ना, या सप्त्याला आपण 25,000 रुपये वर्गणी दिली. कसं आपण, तुम्हाला हे कळतं का? बरं आपण सांगतो ना, हां आपण किती दिले? 25,000. आत्ता पावती फाडून आलो. पावती काढली त्यांना, पावती दाखवली. चांगलं आहे, दान वाईट नाही, केलेलं दान चांगलं आहे. शेजारचा बसलेला मनुष्य तीळ मात्र बोलत. म्हणजे गुरुवारी पंक्तीमधून चक्कर मारत होते, त्यांनी तो संवाद ऐकला. त्यांनी पाहिलं बोलताना. ते मनुष्य त्यांच्या ओळखीचे होते. जवळ हे का सांगतो मी, पुण्य करायला काही कष्ट लागत नाही, पुण्य जपायला फार कष्ट लागतात. ते त्यांच्या जवळ गेले आणि ते म्हणाले, ज्यांच्या समोर तुम्ही 25,000ची बडाई मारतात ना, त्या मनुष्याची या सप्त्याला 7 लाखाची देणगी. मला सांगायचं काय आहे, 7 लाख रुपयाचं दान केलेला मनुष्य शांत आहे, गप बसलेला आहे. आणि ज्यांनी किती दिले फक्त, आता 7 लाख जास्त का 25,000 जास्त? 7 लाख कधी, 25,000 म्हणजे 7 लाखापुढे काहीच नाही. पण यालाच म्हणले उखळत्या पाण्याला भरलेला हांडा हलत नाही. हे जे रिकामे हांडे राहतात ना, तेच जास्त हलतात. विठ्ठल 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 शास्त्राने सांगितलंय, केलेलं पुण्य जर उच्चारित झालं तर त्या पुण्याचा नाश होतो.
म्हणून जुने माणसं म्हणायचे डाव्या हाताने केलं तर उजव्या हाताला कळलं नाही. इतकं माणसाचं पुण्य काय राहिलं पाहिजे, गुप्त राहिलं पाहिजे, गुप्त. पण ते संवर्धन आता आपल्याकडे राहिलेलं नाही. अलीकडे प्रसिद्धीला जास्त महात्म्य आलं, जास्त महत्त्व आलं प्रसिद्धीमुळे. आता तुकोबाऱ्यांनीच म्हणलंय, काय कीर्ती करू मान दंभ चेष्टा. कीर्तीचं काय लोणचं घालायचं आहे तुकोबाऱ्यांनी. कीर्ती काही पुढं कामाला येणार आहे. पण त्याच कीर्ती करता, त्याच प्रसिद्धी करता मनुष्य इतका वाया गेला की त्याला आहे तो परमार्थ सुद्धा व्यवस्थित होईनासा झाला. होतोय परमार्थ, पण त्या होत असलेल्या परमार्थाचं फळ नाही. का फळ नाही तर त्याचं कुठं तरी काहीतरी चुकतंय. एक मनुष्याचा स्वभाव असा आहे, एक तर तो आपली चूक मान्य करत नाही, कोणीच मान्य करत, ऐकणारे करत नाही, सांगणारे तर अजिबात करत नाही. सांगणाऱ्याला तर आपलं तर पहिलं वर्चस्व सिद्ध करायचं राहतं, माझं कसं बरोबर. कोणी कोणाचं ऐकायला, एक वेळेस ऐकणारे तरी ऐकतात, पण सांगणारे कोणाचंच ऐकत नाही. कारण सांगणाऱ्याला कधी ऐकायची सवय राहत, त्यांना कायम सांगायची सवय असते, ऐकायची सवय नसते. म्हणून आमचे गुरुजी, आमचे बाव एक वारकरी विनोदानं म्हणायचे, मी 100 मूर्खाला सल्ले द्यावा पण कीर्तनकाराला सल्ले देऊ नये. विठ्ठल विठ्ठल का देऊ नये तर ते तुमचं ऐकणार नाही म्हणून देऊ नये. ऐकतच नाही माणसं, ऐकतच नाही. माणसाने एक आपली चूक मान्य करायलाच पाहिजे. मोठ्या अंतःकरणाने आपण कुठं चुकतो हे माणसाने मान्य केलंच पाहिजे. काय होतं, जर चूक मान्य केली ना महाराज, ती 50% चूक तिथंच सुधारली जाते. मान्यतेमध्ये मान्य केलेली चूक 50% तिथं, जिथं तुम्ही तुमची चूक मान्य केली तिथं तुमची 50% चूक काय झाली, सुधारली. आणि उरलेली 50% मग तुमच्या प्रयत्नाने तिथं सुधारणारच आहे, त्यात काही शंका नाही. पण मनुष्य आपली चूक मान्य करत नाही, आणि समजा केलीच तर त्या चुकीच्या बाबतीमध्ये संशोधन करत, माझं काय चुकतंय, मी कुठं चुकतंय, काय माझं चूक झालंय, का मला हे आजपर्यंत कोणी हा विचार केला का हो. एवढे वर्ष आपल्याला भूमीवर येऊन झाले, एवढे वर्ष जन्माला येऊन झाले, तरी अजून आपल्याला ज्ञानोबाऱ्यांचं दर्शन नाही, तरी आपल्याला अजून तुकोबाऱ्यांचं दर्शन नाही, तरी अजून आपल्याला पांडुरंग परम्याचं दर्शन नाही. का दर्शन नाही याचा विचार केलाय कधी तुम्ही? काय आम्ही सुद्धा हा विचार अजून केलेला नाही. एवढ्या दिवसापासून कीर्तनं सुरू आहे, अजून ज्ञानोबाऱ्यांनी आम्हाला डुंकून सुद्धा पाहिलं, तुकोबाऱ्यांनी आमच्याकडं नजर वर करून सुद्धा पाहिलं. का पाहिलं याचा विचार व्हायला पाहिजे ना. ज्या ध्रुवाला 6 महिन्यामध्ये भगवत प्राप्ती, प्रल्हादाला कमी अल्पावधीमध्ये भगवत प्राप्ती, किती दिवसामध्ये, 1-1, 2-2 दिवसामध्ये भगवत प्राप्ती केलेले आजही महात्मे आहेत. श्रद्धेय श्री राजेंद्रदासजी महाराजांनी एक प्रसंग सांगितला होता. एक मारवाडी वाणी भगवत प्राप्तीच्या इच्छेने वृंदावनमध्ये आला. इतकी उत्कंठा जास्त की मला जोपर्यंत देव मिळत नाही तोपर्यंत मी अन्नप्राशन करणार नाही, तोपर्यंत मी पाणीसुद्धा पिणार नाही. आणि मग जो भेटेल त्याला सांगायचं, त्याला विचारायचं, मला देव कधी भेटेल. पुसावे सिंहेची वाटे जे जे भेटे तयासी सगळ्याला. मग ते महात्म्या लोकांनी सांगितलं का नाही बा तुम्ही भजन करा, नाही बा तुम्ही भजन करा, नाही बा तुम्ही भजन करा, काय अडचण नाही, भजन करा, तुम्हाला कधी ना कधी तरी देव मिळेल. पण त्याची उत्कंठा इतकी प्रगल्भ होती की त्याला आजच्या आज मला लवकरात लवकर काय झालं पाहिजे, देवाचं दर्शन झालं पाहिजे. काय झालं, वृंदावनमध्ये साधूंचा वास सगळीकडेच आहे, पण साधूसोबत काही संधी साधूसुद्धा असतात. त्या घाटावर, केशी घाटावरची घटना आहे, सत्य घटना आहे. त्या घाटावर एक ठग फिरत होता, एक चोर फिरत होता, साधूच्या वेशातच तो फिरत होता. आणि फिरता त्यांनी या व्यापाऱ्याची काय पाहिली, मारवाड्याची उत्कंठा पाहिली. व्यापारी होता, सदन होता, चांगले कपडे घातलेले होते, गळ्यामध्ये सोनं नाणं, हातामध्ये सोनं नाणं वगैरे, चांगली भरजरी वस्त्र होते, श्रीमंत मनुष्य होता. पण मग भगवत प्राप्तीची उत्कंठा त्याला वृंदावनमध्ये घेऊन आली. त्या साधूने त्याला पाहिलं आणि त्याला सांगितलं, अरे तू फार चिंतेत दिसतो, काय अडचण आहे. त्यांनी सांगितलं, मला भगवंताला काय करायचं आहे, भेटायचं आहे. सगळी त्या सगळ्या घटना सांगितली. मला कोणीच मार्ग सांगत नाही, मला कोणीच
देव लवकर कसा भेटेल याचं मार्गदर्शन करत नाही. तुम्ही सांगा. त्या साधू, आता तो साधू नव्हताच, तो काय होता, ठकच होता, चोरच होता. त्याने सांगितलं देव लागतं ना तुला, तुला देव लगेच मिळेल. काय कर महाराज, पौष महिन्याचे दिवस, थंडीचे दिवस, आणि वृंदावनमधली थंडी, आमचे महाराज लोक जात असतात वृंदावनला. त्यांना विचारा, वृंदावन महाराष्ट्रापेक्षा काही अधिक पद्धतीने थंडी जास्त असते वृंदावनमध्ये. पौष महिन्याचे दिवस, थंडीचे दिवस, त्यांनी त्या साधूने सांगितलं, त्या चोराने सांगितलं, अंगावरचे सगळे कपडे काढ, अंगावरचे सगळे दागिने काढ, अगदी अंगावर काही एक मणीसुद्धा ठेवू नको, फक्त अंतर्वस्त्रासहित यमुनेच्या मधोमध नाभीपर्यंत जाऊन उभा राहा आणि श्रीकृष्ण हे कृष्ण, श्रीकृष्ण हे कृष्ण हे म्हणत राहा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे. कोण म्हटलं? तो चोर. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. महाराज, उत्कंठाच एवढी होती. भावना जर माणसाची दृढ असली ना तर माणसाची कोणावरही श्रद्धा बसते बरं का. त्याची गुरु म्हणूनच त्याच्यावर श्रद्धा झाली. आता मला आज्ञा मिळाली, मला मार्ग मिळाला आहे अशी मनामध्ये दृढता धरून एवढ्या थंडीमध्ये तो फक्त अंतर्वस्त्रासहित त्या यमुनेच्या नाभीपर्यंत पाण्यामध्ये गेला. तुम्ही सकाळी सकाळी जर इंद्रायणीला स्नानाला गेले तर लवकर हिंमत होत नाही जाण्याची, इतकं महाराज थंड पाणी. तुम्ही कल्पना करा तिथं किती अधिक प्रमाणात थंडी असते. आणि मधी गेला, श्रद्धा माणसाकडून काही करून घेते. आणि मग मधी गेला, नामस्मरण सुरू केलं, श्रीकृष्ण हे कृष्ण, श्रीकृष्ण हे कृष्ण. आणि मग आता हा साधू काय साधू थोडी होता, चोर होता. याने ते कपडे घेतले, ते दागिने घेतले, ते सगळं उचललं आणि पसार झाला. अहो 2 तास झाले, 3 तास झाले, रात्रीचे 11:30 12 वाजले, थंडी वाजत होती. असं वाटायला लागलं की आता हा जगत नाही. कार पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये, थंडीचे दिवस, वस्त्र नाही, किती वेळ उभं राहू शकतो आपण पाण्यामध्ये? नाही. भगवान परमात्म्याला त्याची काय आली? दया आली, दया. आणि त्याच्या त्या दृढतेला पाहून, त्याच्या त्या संकल्पाला पाहून भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तात्काळ त्याच्यासमोर साक्षात स्वरूपाने प्रगट झाले. त्याला दर्शन दिलं, त्याला सांगितलं की मी आलोय, आता तू डोळे उघड. त्याने सांगितलं तू कोण आहे? कारण आज्ञा होती, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. कोणाची आज्ञा होती? साधूची आज्ञा होती, गुरुची आज्ञा होती. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. आता तो साधू नव्हताच, पण साक्षात परमात्मा आला, देव आला, तरी त्यांनी डोळे उघडले नाही. जोपर्यंत माझे गुरुजी मला सांगत नाही तोपर्यंत मी डोळे उघडणार नाही. भगवान परमात्मा त्या चोराच्या स्वप्नात गेले. त्याला सांगितलं, हे बघ, जर त्याला काही झालं, साधा भक्त आहे, भोळा भक्त आहे, श्रद्धावान भक्त आहे, जर त्याला काही झालं तर तुझं काही खरं नाही. तो चोर घाबरला, भीतीपोटी तत्काळ तिथे गेला. सांगितलं की तुला मी आज्ञा देतो, तू डोळे उघड. डोळे उघडून साक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन त्यालाही झालं आणि त्याच्या योगाने त्या चोराला सुद्धा झालं. किती वेळामध्ये? झोपले का काय? किती वेळामध्ये झालं? अवघ्या 4-5 तासामध्ये देवाचं काय आहे? आत्ताच्या काळातली घटना, फार जुनी घटना आहे, एका सिद्ध महात्म्याच्या मुखातून ऐकलेली घटना आहे. 4-5 अहो महाराज, देव अवघड नाही. करतळे आवडे करतळे आवडे हरी, करतळे आवडे कैसा हरी, करतळे आवळे तैसारी. पण त्याच्याकरता आवश्यकता काय आहे? भाव, बळे, आकळे. भाव नावाची शक्ती आवश्यक आहे. भावाचं जर बळ असेल तर मग काय नाही महाराज, देवाला काही वेगळं लागत. जे ठाकेल कोणा काही जे असेल मग तो देव स्वीकार, देव तत्काळ प्राप्त होतो. आणि आपल्याला एवढे वर्ष झाले,
आपल्याला परमार्थामध्ये एवढे वर्ष झाले, आपल्याला भजन करून एवढे वर्ष झाले, अजून अहो दर्शन सोडा, जरा भगवान परमात्म्याचा अनुभव सुद्धा नाही हो, आजूबाजूला असल्याचा अनुभव सुद्धा नाही. किमान देव आपल्या आजूबाजूला याची तरी, अहो आजूबाजूला नाही, देव आपल्या आत आहे याची सुद्धा जाणीव व्हायला पाहिजे का नाही. ओरडून ओरडून जगाला सांगितलं आपण सर्वा गटीराम, चाली लावून लावून आपण म्हणलो सर्वा गटीराम, पण दिसलं का हो कोणाला? दिसला का? सर्वस्यच्या हृदय सन्निविष्णू हे लोकाला सांगितलं फक्त, पण प्रत्यक्षता कोणामध्ये देव पाहण्याची तयारी नाही. आणि तसं अंतःकरणही होत नाही, मग आपला परमार्थ अजून सुरूच झालेला नाही असं समजावं. विठ्ठल आणि म्हणून आपल्या आजपर्यंत गेलेला सगळा वेळ जरी तो परमार्थ वाया जात नाही, भगवंताचं केलेलं स्मरण कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने फल देतच असतं. पण जे परमार्थाचं मुख्य फल आहे, परिपक्व फल आहे, सगळीकडे भगवत भाव निर्माण होणं, अंतःकरणातले विकार जाणं, या गोष्टी अजूनही आपल्या आतापर्यंत झालेल्या नाही. याला अडचण हीच आहे का अजूनही परमार्थ आपण फक्त करायचा म्हणूनच करतोय, चांगल्या भावनेने वा संतांच्या अधोरेखित राहून परमार्थ करत नाही. जोपर्यंत आपण कोणाच्या अधीन होत नाही तोपर्यंत तरी आपल्याला भगवंताचं स्मरण यथायोग्य घडत नाही. एक सामान्य प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही सगळे माणसं या देशात राहतात, भारतामध्ये जन्माला आले, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्याची परिभाषा तुम्हाला चांगली माहिती. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही उत्तर द्यायला अपेक्षा आहे मला. स्वातंत्र्य चांगलं का पारतंत्र्य चांगलं हो? मी येऊ का चहा पिऊन? स्वातंत्र्य चांगलं का पारतंत्र्य चांगलं? या बाबाचं म्हणणं आहे पारतंत्र्य चांगलं. इकडं कोणाचं काही अजून? हे म्हणले पारतंत्र्य चांगलं. पारतंत्र्य चांगलं मग इंग्रजांना बोलवायचं का परत? रामकृष्णारी. पारतंत्र्य चांगलं की स्वतंत्रता चांगली? स्वतंत्रता चांगली की पारतंत्र्यता चांगली? काय चांगलं? तसं जर शास्त्राच्या भूमिकेतून पाहायला गेलं, आता तुम्ही नाही उत्तर दिलं, तुम्ही का दिलं नाही मला नाही माहिती, पण द्यायला पाहिजे होतं. अपेक्षा तुम्हाला कळलं तरी असतं तुमच्या मनात काय. शास्त्राच्या दृष्टीने पारतंत्र्यता ही कधीही चांगली, फक्त ती पारतंत्र्यता योग्य व्यक्तीची असावी. स्वतंत्रता जेवढी हानी करू शकते तेवढी पारतंत्र्यता हानी करू शकत नाही. आजही तुम्ही भारताचा सगळा इतिहास उचलून पहा, किती वर्ष मुघलांनी आपल्यावर राज्य केलं. हजाराहून अधिक काल मुघलांचं राज्य, किती पिढ्या, 9-10 पिढ्या मुघलांच्या आपल्यावर राज्य करण्यामध्ये गेल्या. 150-200 वर्ष इंग्रजांचं राज्य तुम्ही आम्ही पाहिलं. 1000-1200 वर्ष गुलामगिरीमध्ये हा देश राहिला, हा प्रदेश राहिला. त्या जवळजवळ 1200 वर्षाच्या पारतंत्र्यामध्ये जेवढी धर्माची संप्रदायाची हानी झाली नाही तेवढी हानी या 75 वर्षामध्ये झाली. नाही मा कोणाचाच कोणाला धाक राहिला का? का तर आम्हाला संविधानाने काय हक्क दिलाय, कोणालाही कुठेही काहीही बोलण्याचा, काहीही करण्याचा, कसंही वागण्याचा व्यक्ती स्वातंत्र्य हक्क दिलेला आहे. मग आमची जर इच्छा झाली तर आम्ही तुमच्या समोर बसून सुद्धा तंबाखू मळू शकतो. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, थांबवू शकत. पूर्वी तरी लोक हा आदर पाळायचे की नाही पाळायचे? बोला, पाळत नव्हते का? नाही नाही. आता तर महाराज, किमान संप्रदायातल्या लोकांनी महाराज लोकांना तरी किंमत द्यायला पाहिजे की नाही? जे संप्रदायातले लोक आहे, आम्ही जर आळंदीत तर अजिबात नाही महाराज. एवढे महाराज हिंडतात महाराज रस्त्याने, कोणीही कोणाला धक्का देऊन निघून जातो. काल पाहिलं नाही का आपण, तो एक मोटरसायकलवाला मध्ये घुसला, पुढं महाराज लोक चालले होते, तो हॉर्न वाजित 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 जाता जाता तो म्हणला हे महाराज लोकाला आखली नाही म्हणे. म्हणजे तो जाता जाता काय करून गेला, आमचीच चव घालून गेला. आता अक्कल नाही म्हणजे आता भाऊ वारी आहे, गर्दी आहे, एका रस्त्याने एका वेळेला
एका पदरात 7-7 8-8 माणसं चालतात. तू तुझी गाडी घेऊन घुसला, आता गाडी घेऊन घुसला वरून आमची अक्कल काढतो. म्हणजे किंमत कोणाची कोणाला राहिली, आदर राहिला का सांगतोय मी. जे 1000-1200 वर्षामध्ये नुकसान झालं नाही त्याच्या तिप्पट नुकसान या 75 वर्षामध्ये झालं. तुम्ही बघा, मागच्या 1000 वर्षामध्ये संप्रदाय, मागच्या 150-200 वर्षामध्ये संप्रदाय कसा होता, ज्ञानोबारायांपासून संप्रदाय कसा होता, आणि आता या 75 वर्षामध्ये संप्रदायाचं स्वरूप काय झालं. गावोगावामध्ये नियमाची माणसं राहिली नाही, गावागावामध्ये भजनी राहिली नाही. नियमाची माणसं तर फार राहिली, साधारण भजनी राहिली नाही. भजनी म्हणजे ज्यांनी काकडा करावा 4 महिने महिनाभर काकडा करावा अशी माणसं राहिली नाही. ज्यांनी पारायण करावा, आज सकाळीच आमचा विषय झाला. मग आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ 75,000पर्यंत आहे. काशीनाथ महाराज 75,000पर्यंत लोक आहेत. ते बी लिखिता नोंद. आवांतर धरले तर लाखाच्या आसपास लोक आमच्या पिंपळगाव नगरीमध्ये, लाखाच्या आसपास लोकसंख्या. मग साधारणतः ज्या नगरीमध्ये 1,00,000 लोक राहतात त्या 1,00,000 लोकांपैकी किती लोक धार्मिक असतील? किमान 10,000. आपण 10,000 तर धरायला पाहिजे. लाखामध्ये 10, तसे पुरे 1,00,000च धार्मिक पाहिजे. पण तुम्ही देवावरचे सोडून एखादा लॉट खराबही येतो देवाच्या याच्यातून, तर मग धरा त्याच्यातले 10,000 धार्मिक आहे. मग पारायणाला किती जणांनी बसायला पाहिजे सप्त्याच्या? 15च म्हणले ते. त्यांनी तर फारच खाली आकडा टाकावला. 10,000 लाखामधून 10,000 लोकांनी पारायणाला बसायला पाहिजे. काय मत तुमचं, खरं आहे खोटं आहे? तुम्हाला आकडा सांगतो. 18 लोक पारायणाला होते आमच्या. किती? ज्या गावात 1,00,000हून अधिक लोक आहेत त्या गावात जर 18 लोक पारायणाला बसत असतील, तुम्ही कल्पना करा हे स्वातंत्र्य आपल्याला काय महागात पडलंय. विठ्ठल म्हणून कोणाच्या तरी बंधनात मनुष्य असला पाहिजे. तो धाक त्या मनुष्याला परमार्थामध्ये, व्यवहारामध्ये, कुठल्याच गोष्टीमध्ये बिघडू देत नाही. त्याचा प्रामाणिकपणा त्याला सोडू देत नाही. आणि म्हणून कोणाच्या ना कोणातरी अंकित आपण राहिलं पाहिजे, कोणाच्या ना कोणातरी अधीन राहिलं पाहिजे. मग या जगामध्ये अधीन राहण्यासाठी योग्य स्थान संत सोडून दुसरं नाही. देवाच्या तुम्ही आम्ही अधीन राहू शकत नाही. देवाच्या पंक्तीमध्ये जाण्याकरता देवाचे नियम जरा कठीण आहे. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम. अर्जुना, जशी जो माझी सेवा भजन करेल तसा मी त्याच्यासाठी उपलब्ध असे. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति. मी त्यालाच, त्यालाच जो सतत नित्यपणे माझे भजन करतो त्यालाच, म्हणजे हे सतत राहणं, नित्य भजन, अनन्याचे तसा अनन्यपणे भजन करणं, हे सगळं देवाच्या अधीन होण्याकरता हे सगळं व्हावं लागते. आधी अनन्य व्हावं लागतंय, भजन करावं लागतंय. पण संतांचं तसं नाही ना महाराज. संतांचं कसं आहे, ज्ञानोबारायांचं कसं आहे ऐका. भलतिया भावे, भलतिया भावे, भलतिया भावे शरण जाता भेटी. भलतिया भावे, भलतिया भावे, भलतिया भावे शरण जाता भेटी. भलतिया भावे, भलतिया भावे, भलतिया भावे शरण जाता भेटी. भलतिया भावे, भलतिया भावे, भलतिया भावे शरण जाता भेटी. हा पाडी तसे तुटी जन्म व्याधी, पाडी तसे तुटी जन्म व्याधी. पाहे याती न पाहे याती, न पाहे याती
समाधीमध्ये बसणं आपल्याला शक्य नाही, कारण आपण अनन्यही होऊ शकत नाही, स्थिर होऊ शकत नाही, सतत भजनही करू शकत नाही. पण ज्ञानोबारायांकडे तशी अडचण नाही ना हो. भलती या भावे शरण जाता, कुठल्याही भावनेने जा, ज्ञानोबाराय स्वीकारतात. आणि हे ज्ञानोबाराय स्वीकार करतात, पण परमार्थाच्या योग्य बनवण्याकरता संतांच्या अधोरेखित असणं फार गरजेचं आहे. मग त्या संतांच्या अधोरेखित असण्याकरता, संतांच्या मर्यादेमध्ये असण्याकरता, त्या संतांची प्रामाणिक सेवा घडण्याकरता कशाची आवश्यकता आहे, त्याच विषयीची मीमांसा जगद्गुरु श्री तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम शुद्धचर्या हे सकाळचे पूजन, शुद्धचर्या हे सकाळचे पूजन, शुद्धचर्या शुद्धचर्या हे सकाळचे पूजन, शुद्धचर्या हे सकाळचे पूजन, शुद्धचर्या शुद्धचर्या ही संतांचे पूजन. संतांच्या अधोरेखित राहण्याकरता काय आवश्यकता आहे, संतांच्या अनुगत्य राहण्याकरता, मर्यादेत राहण्याकरता आवश्यकता काय आहे, तर शुद्ध आचरण करणं हेच संतांचं काय आहे, पूजन आहे. आता ही संतांची काय आहे, सेवा आहे. जेवढं मनुष्याच्या जीवनामध्ये आचरणाला महत्त्व आहे, तेवढा दुसऱ्या कशालाच महत्त्व नाही. आचार परमो धर्म हा श्रुतिकाराने म्हटलं. आचाराशिवाय महाराज मनुष्याच्या जीवनामध्ये मग किती काही असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो संपदावान असू द्या, तो कितीही मोठा असू द्या, जोपर्यंत त्याच्यामध्ये आचरण नावाचा प्रकार येत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये शोभा येत नाही. शोभा गुरुवर्य तात्यांनी या संबंधाने चिंतन केलेलं आहे, तुम्ही कदाचित ऐकले असेल. तात्यांनी म्हणलेलं आहे, जीवनामध्ये 5 गोष्टी आवश्यक आहे मनुष्याच्या जीवनामध्ये. काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यांनी सांगितलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये शास्त्राचार पाहिजे, मनुष्याच्या जीवनामध्ये सदाचार पाहिजे, मनुष्याच्या जीवनामध्ये शौचाचार पाहिजे, मनुष्याच्या जीवनामध्ये शिष्टाचार पाहिजे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सदाचार पाहिजे. विठ्ठल त्याच्यामधला हा जो शौचाचार आहे, तो शौचाचार म्हणजे शुद्धचार्य. महाराज सदाचार, शास्त्राचार, शिष्टाचार हे सगळे आचार या शौचाचाराशी संबंधित आहे. शौचाचार जर आपला नसेल तर मग बाकीचे आचरणसुद्धा ढिल्ले पडतात, ढिल्ले. त्यांनी प्रसंग सांगितला होता की भागवतामध्ये, बऱ्याच आपल्या भागवतामध्ये वाचण्यात गेला असेल, ऐकण्यात गेला असेल, जर तुम्हाला भागवतकारांनी सांगितले असेल तर. कारण अलीकडचे भागवतकार कथा सोडून बाकीचंच लई सांगतात. महाराज मी एका कथेला गेलो, अख्ख्या कथेमध्ये फक्त गाणेच झाले. मला हा कथा सांगणार केव्हा, 3 तास हा गाणे म्हटला.
कथा सांगणार का? कठीण आहे महाराज. भागवत असेल, कुठलाही धार्मिक ग्रंथ असेल, त्या ग्रंथाचं यथायोग्य गुरुकडून अनुसंधान झाल्याशिवाय उगाच लोकप्रसिद्धी करता त्याच्यात तुमचं नुकसान नाही महाराज. तुमचं तर नुकसान आहेच, पण ठीक आहे, तुमचं नुकसान तुमचं एकट्यापुरतं आहे. पण तुमच्याकरता जे 3 तास वेळ काढून आलेली मंडळी, त्यांचा काय दोष याच्यामध्ये? मनुष्याच्या जीवनातला सगळ्यात अमूल्य गोष्ट काय? वेळ तर आहे. एकदा हे आता तुम्ही माझ्यासमोर हे 2 तास बसले, 11 ते 1, हे तुम्हाला काही काम नाही म्हणून बसले का हो? हे 2 तासाची आपल्या भाषेमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे, त्याचा तुम्हाला काही रिफंड मिळायला नको का? फायदा. 2 तास 3 तास लोकांनी तुमच्यासमोर बसायचं आणि तुम्ही काहीच सांगायचं, भागवत सोडून दुसरंच काही सांगतात. तर नळाचा विचार सूक्ष्म जर केला तर नळाची चूक सांगितली शुकाचार्यांनी. नळ कुठं चुकला? कली अनेक वर्ष नळाला भ्रष्टाचार करण्याकरता दबा धरून बसलेला होता. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं त्याला, तुम्ही आजही भागवत ब्रह्मदेव म्हणाले त्याला, जोपर्यंत नळ पथभ्रष्ट होत नाही तोपर्यंत तुला नळामध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि जोपर्यंत नळामध्ये प्रवेश करता येत नाही तोपर्यंत नळाच्या राज्यातला एकाही मनुष्याला तुला धक्का लावता येत नाही. का? तर यथा राजा तथा प्रजा. नळ इतका धर्मसंपन्न आहे, शास्त्र संपन्न आहे, विचार संपन्न आहे, तो कुठं चुकतच नाही. आणि तोच इतका सुदृढ आचरणाचा असल्यामुळे त्याच्या राज्यातली लोकसुद्धा चुकतच नाहीच. राजा जर चांगला असला तर प्रजासुद्धा काय असते? चांगली असते. आणि म्हणून नळ कधी चुकतो हे पाहण्यामध्ये कलीचा बराच वेळ गेला. एक दिवस नळ चुकला. काय चुकला? एक चूक झाली नळाची. काय चूक झाली? नळाला अत्यंत घाईमध्ये कुठंतरी जायचं, काहीतरी त्याच्याकडं राजकीय गडबड काय असेल ते होती. आणि मग गेल्यानंतर घाई असल्यानंतर त्याला तेवढ्याच वेळेमध्ये काय आली? लघुशंका आली, लघवी आली. तर लघुशंकेला शरीर धर्म आहे तोही पाळायला पाहिजे. घाईही होती, पण त्या घाईमध्ये तो लघुशंकेला गेला. लघुशंका वगैरे झाली, आला. आता शौचाचार असं प्रतिपादन करतो. शौचाचारामध्ये सुद्धा भिन्नता आहे, नाना शास्त्रकारांची नाना मत आहे. पण आमचे एक मित्र आहे, गुरुजी ब्राह्मण आहेत, त्यांनी मला सांगितलं की आमच्या सिद्धांतामध्ये असं आलं आहे आणि बहुतेक जुने लोक हे असं पाळायचेच का लघवीवरून आल्यानंतर पूर्ण पायावर पाणी, पूर्ण हातावर पाणी, डोळ्याला पाणी आणि शिखेला पाणी लावून 4 वेळा आचमन केलं की मनुष्य शुद्ध होत असतो. विठ्ठल काय सांगितलं मी? पूर्ण पायावर पाणी. पूर्ण पायावर म्हणजे आपला घोट्याच्या वरपर्यंतचा जो पाय आहे त्या पायावर पूर्णपणे पाणी घ्यायचं, हात पूर्ण धुवायचे, स्पर्श झालेला असतो म्हणून. डोळ्याला पाणी लावायचं भगवान परमात्म्याचं स्मरण करून, आणि शिखेला पाणी लावायचं आणि आचमन करायचं. शिखाकडे ते शेंड्याच राहिल्या नाही महाराज, लोकाला शेंड्या राहिल्या नाही. आता काय सांगू? शिखा प्रत्येक आस्तिक हिंदू व्यक्तीला शेंडी पाहिजेल. लहानपणी तुम्ही शेंड्या काढायच्या नावाखाली जे कार्यक्रम केले ना आमच्या भागातलेही महाराज, ते मी बंद केलेत. बऱ्याच ठिकाणी विरोध करून बंद केले. मुलांचे शेंड्या काढायचे कार्यक्रम तुम्हाला माहिती का? झोपले का काय? तुम्ही तुमच्या काढल्याच असतील ना घरामध्ये, मुलांचे शेंड्या काढतात बघा. तुमच्याकडं नसेल ना, आमच्या निफाड चांदोड वगैरे भागामध्ये विनाकारण त्या प्रथेखाली प्राण्यांचा जीव घ्यायचा. आमच्या मुलाचे शेंड्या काढायचे आहे म्हणून देवीला काय बकरू कोंबड्या देवीला. बरं त्याची किमान लाज तरी पाहिजे ना. एक जण मला आमंत्रण द्यायला आला त्या कार्यक्रमाचं. महाराज आमच्या इथं कारण आहे, तुम्ही या. त्याला म्हणलं तुला आमचं मॉडेल कळतं का? आम्ही कोणी? माझं काय म्हणा अवताराकडं पाहिजे. नाही म्हणे तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक राहील. अरे बाबा जिथं तिथं आम्ही वास घेत नाही त्या घरातला, तू तिथं आम्हाला खायला बोलू राहिला. महाराजांनी हे प्रथा चुकीचं आहे. शेंडी असली पाहिजे प्रत्येकाला, आणि शेंडीला गाठ असली पाहिजे. गाठ तिचं वर्णन केलं आहे. चिद्रूपिणी महामाई दिव्य तेज समन्विते तिष्ठदेवी शिखामध्ये तेजो वृद्धिम कुरुष्वमे. शिखेमध्ये सरस्वतीचा वास सांगितला. म्हणजे केवळ ब्राह्मणाला शेंडी असली पाहिजे असा नियम नाही. प्रत्येक आस्तिक हिंदू व्यक्तीला शेंडी असली पाहिजे आणि त्या शेंडीचा त्याने आदर केला पाहिजे. फॅशन म्हणून शेंडी ठेवायची नाही.
शिखेला पाणी लावावं, 4 वेळा आचमन म्हणजे 4 वेळा गुळणी करावी. शौचानंतर 8 वेळा आचमन सांगितलं आहे. त्याची कारणं आहेत, ती कारणं सांगायला पुन्हा कधीतरी येईल. आता पुन्हा वेळ जाईल माझा त्याच्यामध्ये. हे नळाने सगळं केलं. पायावर पाणी घेतलं, हातावर पाणी घेतलं, डोळ्याला पाणी लावलं, शिखेला पाणी लावलं, 4 वेळा आचमन केलं. आचमन करून निघाला, पण जाण्याची घाई होती. आणि घाईमध्ये काय झालं, त्याच्या पायाच्या घोट्यावरची हरभऱ्या एवढी जागा काय राहिली, कोरडी राहिली. कोरडी तेवढी जागा कोरडी राहिली म्हणजे तेवढी जागा काय झाली, अपवित्र राहिली. अपवित्र. आणि तेवढ्याच जागेमधून नळाच्या शरीरामध्ये कलीने प्रवेश केला. अनेक वर्ष दबा धरून बसलेला कली तेवढी संधी पाहून कोणामध्ये शिरला, नळामध्ये शिरला. मग पुढे नळ कसा पथभ्रष्ट झाला, पुढे त्याची काय गती झाली हे भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल. हे का सांगितलं मी तुम्हाला, शौचाचार किती सूक्ष्म आहे बघा. शुद्धता माणसाने किती पाळावी. आता हे मी कोणाला सांगतोय, जे लघवीवर आल्यावर पायावर पाणीच घेत नाही त्यांना सांगतोय. तुम्ही आम्ही घेतो का पाणी? बरेच माणसं आहे, ठराविक माणसं सोडले तर त्यांना माहीतच नाही. लघवीवर आलो आपण पायावर पाणी, काही मातीला हात लावी द्यात, झालो म्हणते आम्ही शुद्ध. अरे आमचे महाराज दिंडीतून तर एकदा कोणाला लघवीला जाऊनच देत नव्हते, पण गेला तर तू कमीत कमी 2-3 मीटर मागं चाला. आता जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत तू मध्ये कोणाला हातसुद्धा लावू नको. काय एवढे कर्मठ वागत होते जुने लोक. आता बऱ्याच वेळा याचा अवेर वाटेल कोणाला. हे काय, जिथं वारकरी संप्रदाय सगळ्याला सामावून घेण्याची भूमिका घेतो, आणि तिथं तुम्ही असं तुटक एखाद्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही लघवी नाही केली तर तुम्ही जा बाबा आहे. आता काय महाराज संस्कारच राहिले नाही माणसाला. काही विनेकरी सुद्धा तसेच विण्याला हातलं इथं. विण्याची मर्यादा नाही, टाळाची मर्यादा नाही, पखवादाची मर्यादा नाही. आपण जिथं तुकोबारांनी विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विण्याला विठ्ठल म्हटलंय, टाळाला विठ्ठल म्हटलंय, मृदुंगाला विठ्ठल म्हटलंय, देव स्वरूप म्हणूनच या साहित्याला म्हणलं. तुम्ही आम्ही त्याची अशा दृष्टीने देवाला तुम्ही आम्ही तसा स्पर्श करू का हो? नाही, किमान आपण तरी पाळायला पाहिजे का नाही, पण नाही पाळत लोक. हा शौचाचार झाला. मग या शौचाचाराच्याच अनुषंगाने शास्त्राचार आहे, ज्यालाच गीतेमध्ये तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो असं म्हटलंय. त्यालाच पुढे शिष्टाचार अवलंबून आहे. येथ वळील जे करीती याला म्हणावं शिष्टाचार. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. हा काय झाला, शिष्टाचार. या सगळ्यांचं मूळ आहे शौचाचारामध्ये. आणि संतांच्या सेवेमध्ये शौचाचार म्हणजे शुद्धता ही अतिशय आवश्यक आहे. विठ्ठल मग आता इथं म्हटलंय भलतिया भावे शरण जाता भेटी. तुम्ही आता बोलून गेले, मग आम्ही कुठल्याही भावनेने गेलो. आता अशुद्धतेमध्ये कुठलीही भावना येऊ शकते. तुम्ही इथं म्हणाले संतांच्या सेवेकरता शुद्धता आवश्यक आहे, आणि इथं म्हणताय की आता आधी म्हणाले की ज्ञानोबारांकडे कुठल्याही भावनेने, तुकोबारांकडे कुठल्याही भावनेने गेले तरी चालतात. हे दोन्हींचा कसं काय मेळ बसत. एकीकडे म्हणतात कुठल्याही भावनेने जा, कुठल्याही भावनेने म्हणल्यावर मग कसंही जाऊ शकतो माणूस. आणि एकीकडे म्हणताय शुद्ध झाल्याशिवाय, शुद्धता पाळल्याशिवाय संतांची सेवा, संतांचं पूजन घडत नाही. तर याचा मेळ असा आहे, शुद्धता 2 प्रकाराने. शुद्धतेचे 2 प्रकार आहेत. प्रकार सर्वांच्या परिचित आहे. एक अंतरशुद्धता आणि एक बाह्य शुद्धता. विठ्ठल बाह्य शुद्धता सांगितली ती नळाच्या बाबतीमध्ये. लघवीवरून येणं, पाय धुणं, शौचावरून आल्यावर स्नान आदी कर्म करणं, स्वतःला बाहेरून शुद्ध ठेवणं, हे बाहेरचा शुद्धाचार झाला. पण कदाचित बाहेरचा शुद्धाचार जरी तुम्ही कर्मठपणे पाळत असाल आणि आतमधून जर अत्यंत द्वेषी कामनायुक्त असाल तर बाहेरचा शुद्धाचार सुद्धा फळ देत नाही. इथं बाहेरचा शुद्धाचार गौण मांडला आहे संतांच्या सेवेमध्ये. कारण संत बाहेरचं काही पाहत, बाहेरचा शुद्धाचार गौण आहे. संतांकडे जात असताना आतून शुद्ध होऊन जावं. विठ्ठल विसोबा खेचर आतून ज्यावेळेस शुद्ध झाले, ज्ञानोबारांनी त्यांना काय केलं, नामदेवरायांचं गुरुपद. आतून शुद्ध होण्याचा हा परिणाम. माणसं बाहेरूनच खूप चकाचक आहे, आतून अजिबात. जर विज्ञानाने असा शोध लावला की माणसाच्या आतमध्ये नेमकं काय चाललंय असं पाहणारं जर मशीन काढलं, तर तुम्हाला काय वाटतं किती जणांचे संबंध चांगले राहतील?
ह्या महाराजांच्या मनात काय चाललंय हे जर मला इथं उभं असताना कळलं, म्हणजे उदाहरण देतो बरं का, त्यांच्या मनात काही नाही, काय चाललंय, किंवा तुम्ही खाली बसलेले आहेत, काय चाललंय तुमच्या मनात, तुमचा एखादा मित्र आहे, एखादा शत्रू आहे, काय चाललंय त्याच्या मनामध्ये, महाराज जगामध्ये प्रेम राहणार का राहणार नाही? कारण प्रत्येकाला माहिती आहे याच्या आतमध्ये चांगलं नाही. माणसं आतून बाहेरून किती जरी चांगले असले तरी आतून इतके बरबटलेले आहेत, विषयाने विकाराने इतके आतमध्ये घाण साचली माणसाच्या, की त्याने वरून कितीही परमार्थ केला तरी तो त्याला फलीभूत होणार नाही. म्हणून व्हायचं असेल तर माणसाने आतून शुद्ध होण्याचा प्रयत्न करावा. आतली शुद्धता परमार्थासाठी फार आवश्यक. तुकोबराय सुद्धा भगवान परमात्म्याच्या ग्राह्यतेबद्दल बोलताना असं म्हणाले, देव काय पाहतो, अंतरीची घेतो गोडी पागे दोडी बाबाची, पागे दोडी बाबाची, पागे दोडी बाबाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. हो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, पाहे जोडी अंतरची घेतो गोडी. देव काय पाहतो, आतलं फार महत्वाचं. बाहेरच्याशी न संतांना घेणं न देवाला घेणे. देव संत तरी एक वेळेस बाहेरचं क्षमा करतात, पण देव अजिबात आत देव क्षमा करत नाही. आतलं अतिशय महत्वाचं. जोपर्यंत मनुष्य आतून चांगला होत नाही, आतून म्हणजे मध्ये आता निरमा टाकून धुवायचं का माणसाला, आतून शुद्ध होणं म्हणजे काय, नाही निर्मळ जीवन, 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 नाही निर्मळ जीवन. करील साव. जीवन जर निर्मळ नसेल तर बाहेरून किती माणूस चांगला असला, चकाचक असला. म्हणून आतली शुद्धता या ठिकाणी आवश्यक. संतांना शुद्धचर्या हे संतांची पूजन हे म्हणण्यामागे तुकोबारांचा उद्देश आहे. शुद्ध का एकदा आचरण झालं की संतांचं वेगळं पूजन करायची गरज नाही, काहीच गरज नाही. एकदा का मनुष्याचं अंतःकरण शुद्ध झालं ना, त्याला भक्ती करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागत नाही, त्याच्याकडून सहज भक्ती. एकदा का अंतःकरण मनुष्याचं शुद्ध झाले की त्याच्या मनामध्ये विकार राहत नाही. विकार त्याचे संपले, कोणाविषयी त्याच्या मनामध्ये द्वेष नाही, अपेक्षा नाही,
राग नाही, व्यथा नाही, मोह नाही, दंभादी दुर्गुण नाही. मग जे जे भेटे भूत ते ते मानिजे. भगवंत या पदावर तो येऊन पोहोचतो. मग हा भक्तियोग निश्चित ते पुढे सहज त्याच्याकडून भक्ती घडते. त्याच्याकरता आवश्यक आहे शुद्धचर्या, हे संतांचे पूजन. आणि मग याच्याकरता लागतची धन नाही वित्त. चांगलं वागण्याकरता पैसे लागत नाही. विठ्ठल याचाच विरोधाभास जर करायचा ठरला, जर चांगल्या वागण्याकरता पैसे लागत नाही तर वाईट वागण्याकरता काय लागतात? काय लागतात बोला की? वाईट वागण्याकरता पैसे लागतात, चांगलं वागण्याकरता पैसे लागत नाही. महाराज चांगलं वागायला कुठं पैसे लागतात? एखाद्या सोबत चांगलं बोलायला पैसे लागतात का? नाही लागत. एखाद्यासाठी एखाद्याला मदत करायला पैसे लागतात का? नाही लागत. एखाद्याविषयी चांगली सद्भावना मनामध्ये यायला काही पैसे लागतात का? नाही. हेच दुसऱ्याची निंदा उपेक्षा स्तुती करायला शरीराचाही खर्च आहेत, अनेक गोष्टी. बरं लाभ काहीच नाही, फायदा काही नाही त्याच्यामध्ये. संतांचं प्रमाण असं आहे, पैसा हा धन, धनाला तर संतांनी गौण स्थानच दिले पहिल्यापासून आहे. कारण ते सोने रुपया मृतिके समान तुकोबारांनी म्हटलेलं आहे, धन गौण आहे. पण किमान चांगल्या वागण्याकरता तरी पैशाची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही? आज आमच्या आयुष्यामध्ये पैसा सोडून दुसरं महत्त्वाचं काय? बोला. पैसा सोडून महत्त्वाचं काय? इथे जर एखाद्या श्रीमंताची कृपा झाली, त्याच्या मनामध्ये भगवत संकल्प आला, मनामध्ये आलं चला बुवा आळंदीला जाऊ, आळंदीमध्ये कार्तिकी वारी आहे, कार्तिकी वारीचा सोहळा चालू आहे, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे, आमचे पोमनर महाराज असतील, आमचे जोगदंड महाराज असतील, यांनी सप्ताह सुरू केलेला आहे, तिथं जाऊ. आणि तिथं जाऊन पैशाचा, आपल्याकडे जेवढे पैसे आहेत हेलिकॉप्टरने तिथं पैशाचा पाऊस पाडू. असं जर एखाद्या श्रीमंताने, असं होणार नाही म्हणा, पण कल्पना करायला काय हरकत आहे? कल्पना करायला काय पैसे लागतात का आपल्याला? आलेत पाडलेच एखाद्याने पैसे, तर तुम्ही सांगा हो, तुम्ही राहुल महाराजाचं कीर्तन ऐकशाल का पैसे गोळा करायला जाशाल प्रामाणिक? हो कस काय जाशाल? वर मंडप आहे, वर मंडपावर पैसे पडतील, तुम्ही मंडपावर थोडी जाणार. जोपर्यंत मंडप खाली येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही. आमचे गुरुवरेश चैतन्य महाराज एक दृष्टांत सांगायचे. तुम्ही जर रस्त्याने निघाले आणि तुम्हाला रस्त्याने चालता चालता 2 मूर्त्या पडलेल्या दिसल्या. उजव्या बाजूला रामाची मूर्ती पडेल आणि डाव्या बाजूला रावणाची मूर्ती पडेल. खरं सांगा कोणाची मूर्ती उचलालो? बोला बोला पटकन, मला एवढं ऐकू द्या. हां पुन्हा जोरात थोडंसं. रामाची, बरोबर ना? रामाची. पण थोडं जवळ गेल्यावर कळलं रामाची मूर्ती दगडाची आणि रावणाची मूर्ती सोन्याची. आता होय राम भक्त, धन हे अतिशय आवश्यक आहे. तुकोबराय म्हणाले संसारिकाची प्राण देण्याची तयारी धना करता. तुका म्हणे धन धनासाठी घेते प्राण, धनासाठी घेते प्राण. धनासाठी घेते प्राण, धनासाठी घेते प्राण. ए तुका म्हणे धन धनासाठी घेते प्राण, धनासाठी घेते प्राण. तुका म्हणे धनासाठी घेते प्राण, धनासाठी घेते प्राण. प्राण घेण्याची सुद्धा लोकांची तयारी आहे धनासाठी. आमचे एक मित्र आहेत, वकील आहे, ते म्हणे महाराज तुम्हाला किती खटले दाखवू म्हणे सख्या भावांची कोर्टामध्ये. कशासाठी? सब पैसे के भाई. दिंडीत चालतात माणसं रोज सकाळी, मोठ्या मोठ्याने चाली लावून म्हणतात, पार षडजाच्या वर जातात, किती मोठ्याने म्हणतात. त्याच्यात जर दुसरी दिंडी जर समोरून येत असली किंवा दुसरी दिंडी जर उभी असली
आणि त्याला दिसलं पुढं दिंडी तर मग अजूनच जोरात धनदारा पुत्र जन किती जोरात म्हणते. त्याच्यात काय म्हटले धन दारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून. म्हणजे धन हे काय आहे मिथ्या आहे. मिथ्या हे कोण म्हणतो चाली लावून म्हणणारा म्हणतो आणि तोच काल्याच्या दिवशी म्हणतो 1000 रुपये कमी आले बरं का. हो तेवढं बघा भाऊ त्याला द्यायला लावा भाऊ ते लांबून यायचे जवळ नाही ते. आणि किती त्रास झाला तुम्ही आमच्याकडून हरिपाठही करून घेतला गाथा भजनालाही बसून घेतलं आणि ते तेवढं पहा भाऊ. कोण म्हणतो जो म्हटला धनदारा पुत्रजन चाली लावून म्हटला तोच म्हणला शेवटच्या दिवशी मला तेवढी 1000 रुपये वाढून द्या. महाराज आमच्याकडं घडलंय मग ज्यावेळेस सप्ताह झाला काल्याच्या दिवशी बरं अगोदर नियोजित झालेलं असतं. आता आपण त्यातली सगळी मंडळी आहे ते म्हणले महाराज तुम्ही आमच्याकडून ओव्हर टाईम करून घेतला. ओव्हर टाईम कशाचा ओव्हर टाईम गाथा भजन आपलं ठरेल नव्हतं म्हणे. अरे म्हटलं भल्या माणसा तुकोबाचे अक्षर तुझ्या मुखातून निघाले काही तुझं पाप घडलं का त्याचे पैसे बरं पुण्य बरं सांगा मला तुकोबारायचे शब्द जास्त महत्वाचे का 1000 रुपये जास्त महत्वाचे बरोबर ना. आता हे तुम्ही ऐकणारे म्हणून तुम्हाला कळतं. यांना विचारा बघ हे म्हणते शब्द पाहू आधी तो मला काय म्हणला माहिती का तू मला डायरेक्ट अरे तू रे तू मला तत्वज्ञान सांगू नको 1000 रुपये देतो का. आता काय सांगावं हे ज्ञान लोकाला सांगा म्हणे तुम्ही आम्हाला सांगू नका. घरी गेल्यावर बायको हे ज्ञान ऐकत नाही कोणाची यांची बरं का घरी गेल्यावर. आता आपलं नाही अजून ती पहिले काय पाहती ती पाहत नाही याच्या बॅगीमध्ये किती ग्रंथ आहे ती पहिली पाहती याच्या पाकिटात किती आले. हे धन इतकं आवश्यक आहे समाजाकरता इतकं आवश्यक आहे प्रत्येक गोष्टी करता. अहो सांसारिक सोडा साधू माणसं सुद्धा आता धनाशिवाय काही करू शकत. आता हे तुम्हाला सप्ताह करायचा आहे मंडप द्यायचा आहे एवढी सुंदर साऊंड सिस्टम आहे सगळ्या गोष्टी आहेत. आता हे ठीक आहे इथं वारी आहेत तीर्थामध्ये कोणी तरी अजूनही महाराज सभ्यता आहे की तीर्थामध्ये तरी कोणी अजून पाकिट घेत नाही. तीर्थामध्ये लोक अजून पैसे घेत नाही. अजून तरी 20-25 वर्ष लोक तीर्थामध्ये घेणार असा माझा अंदाज आहे बरं का काशीनाथ महाराज. 20 वर्षानंतर काय होतं काय सांगता येत नाही. पण ज्या अर्थी आता दिंडीचे लोक पाकिटं घ्यायला लागले त्या अर्थी समजून जावं की आता हळूहळू इकडं सुद्धा ते वारं यायला सुरुवात झाली तीर्थात नाही. पण मग धनाशिवाय नाही ना महाराज काहीच नाही. याला आता हे मंडपवाल्याला जर तुम्ही म्हणले भाऊ तू तुकोबाराचे 2 अभंग घेऊन जाय तो येईन का पुढच्या टायमाला तुमच्याकडे मंडप घेऊन. हे साऊंडवाल्याला जर साऊंडवाल्याला तुम्ही जर म्हणले भाऊ तू हरिपाठ घेऊन जाय म्हणा बरं. आता आपल्याला माहिती ना सामान्य धनापेक्षा हरिपाठाची किंमत कधीही जास्त आहे. पण द्या बरं हरिपाठ त्यांना तो म्हणाल मी डझन बरं आणून देतो तुला ते हरिपाठ मला नको. धनाशिवाय माणसाचं आली काही काय होत नाही. हे व्यवहारा करता धन हे अतिशय महत्त्वाचं. धनाशिवाय जगातली कुठली गोष्ट घडतच नाही महाराज. अलीकडे धन फार बोलता बोलता माणसं म्हणतात महाराज पैसा आहे तर सगळे पैसा नाही तर काहीच नाही. तुम्ही जरी किती बोलले तरी तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा काय लागतंय पैसेच लागत आहे. तुम्हाला इथपर्यंत यायचे म्हणजे पैसेच लागत आहेत. रिकाम वैराग्याचं आव्हान काही खरं नाही कारण बाकीचे तुमचं ऐकणार नाही ना. आमचं ऐकायला कोण आहे आता तुम्ही आमच्यासमोर जेवढे बसले ना तेवढेच ऐकणार आहे. बाकी इथून बाहेर गेल्यावर कोण ऐकणार आहे आमचं. धन हे अतिशय महत्त्वाचं. पण हे अतिशय महत्त्वाचं असणारं धन ज्या धनाशिवाय व्यवहारातलं सगळं काही अपूर्ण आहे. आता हे तुम्ही बाटल्या आणल्या कुठून आणल्या भरून आणल्या. मग ज्याच्यातून भरून आणलं ते फुकट आणलं का पैसेच लागत ना. आता ऊन आहे बा आता त्याला काय त्याची चालू आहे बडबड पण आम्हाला बसल्या बसल्या काय लागली पैसा हा काय आवश्यक आहे. पण हे हाच अतिशय आवश्यक असणारा पैसा. पण तुकोबार आहे सांगतात चांगलं वागण्याकरता जरी व्यवहाराकरता पैसा आवश्यक असला जरी व्यवहार पैशाशिवाय अपूर्ण असला तरी तो व्यवहाराकरता आवश्यक असणारा पैसा वा ते धन चांगलं वागण्याकरता त्या धनाची शुद्ध वागण्याकरता त्या धनाची तिळ मात्र सुद्धा आवश्यकता नाही. विठ्ठल म्हणून संतांची सेवा संतांचं
पूजन करण्याकरता शुद्ध आचरण करण्यापेक्षा पैसे लागत नाही महाराज, काहीच करा नाही. आजही गुरुवर्यांनी मोठ्या मोठ्या संप्रदायातल्या महानुभावांनी जी परंपरा तुम्हाला आम्हाला घालून दिली ती जपण्याकरता पैसे लागतात का? नाही पैसे लागतात, काहीच पैसे लागत नाही. फक्त द्यावा लागतो तो वेळ. किती महाराज माझ्याकडे दुर्दैव आलं आहे महाराज, बोलू नाही, पण मग आपण आपल्या परंपरेचं किती खंडन केलं आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ज्ञानेश्वरी गात्यासारखे ग्रंथ लिहिलेत. तुकोबाराय निळोबाराय सारख्याचे अभंग आहेत, संतांची महात्मे, त्याचं संघटन आहेत, काकडा आहे, हरिपाठ आहेत. पण किती लोक या नियमाचं अनुसरण करतात बरं? नाही मग बऱ्याच लोकांना नियमाचं भजन माहीत नाही, बऱ्याच लोकांना काकडा माहीत नाही, बऱ्याच लोकांना आम्ही दनादन पाहून काकडे म्हणतो महाराज. का केलं पाहिजे ना हो? आम्ही आमचं ताकद आहे, आमची अवस्था आहे. संतांचं पूजन आता याला पैसे लागतात, काकडा पाठ करायला पैसे लागतात का? नियमाचं भजन करायला पैसे लागतात का? एक तुम्ही सकाळी स्नान झालं, स्नान झाल्यावर ज्ञानेश्वरी उघडून बसले, 5-10 ओव्या वाचल्या, त्याला काही पैसे लागतात का? तुकोबाराचे 2 अभंग वाचले, त्याला पैसे लागतात का? नियमाचं भजन वाचलं, त्याला काही पैसे लागतात का? चांगलं वागण्याकरता पैसे लागत नाही. चांगलं वागण्याकरता जे लागतं त्याला म्हटलेलं आहे मनशुद्धी. तीच शुद्धी संतांच्या पूजनाकरता आवश्यक आहे. आणि या दृष्टीने संतांची केलेली सेवा, या दृष्टीने संतांचं घडलेलं पूजन कशा प्रकाराने फलदायी होत असतं याचं प्रतिपादन सगुणाची सोयी सगुण विश्रांती, सगुणाची सोयी सगुणाची सोयी सगुण विश्रांती, सगुणाची सोयी सगुण विश्रांती, सगुणाची सोयी सगुणाची सोयी सगुणाची सोयी सगुण विश्रांती, सगुणाची सोयी सगुण विश्रांती. आपण हरि विठोबार रखुमाई, हरि विठोबार रखुमाई, विठोबार रखुमाई, विठोबार हरि विठोबार
कुंभार कुंभार जगद्गुरु तुकाराम महाराज की सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणची येती चोजवित. संतांच्या या स्वरूपाने केलेल्या सेवेचा प्रभाव, या स्वरूपाने घडलेलं पूजन हे संत त्या पूजनाचं त्या सेवेचं प्रतिफल म्हणून स्वतः येतात. त्यांच्या सोयीनं आपल्यालाही त्यांची कृपा प्राप्त होत असते. सगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपणची येती चोजवीत. न सांगता संत कृपा करतात. विश्रांतीसारखी श्रांत जीवाला विश्रांत करण्याचं काम संत करतात. संताशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही. देव सुद्धा श्रांत जीवाला, श्रांत म्हणजे असमाधानी, ज्याच्या जीवनामध्ये अजूनही समाधान ज्याला प्राप्त झाले नाही, सर्व सुखाची या आशा जन्म गेला असं ज्याला म्हटलेलं आहे, किंवा विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ या स्वरूपात ज्याचं जीवन चाललंय त्याला श्रांत करण्याकरता सगळं जग, सगळा समाज, सगळा व्यवहार तुम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त अशांत करण्याकरता आहे महाराज. पत्नी कशा करता? झालं ना तुमचं? नाही झालं? झालं का? काही हिंमत व्हाय ना काय? झालं का नाही झालं? कशा का? पत्नी श्रांतच, विश्रांती नाही, समाधान नाही. संसार, सगळ्या गोष्टी संसारातल्या तुम्हाला आम्हाला काय करतात? फक्त आणि फक्त असमाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. समाधान देत नाही, तळमळ देण्याचा प्रयत्न करतात. केवळ संत आणि संत असे आहेत जे तुम्हाला, देवसुद्धा नाही महाराज, देवसुद्धा पूर्ण जीवाला समाधानी करू शकत नाही, पण संत असे आहेत. या संतांसारखं कार्य कोणाचं नाही महाराज. न आई न बाप न कोणीच. महाराज म्हणतात, या संता परिसबुदार, या संता परिसबुदार, या संता परिसबोधार, या संता परिसबोधार. त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर, त्रिभुवने नाही थोर. माय बाप सहोदर, माय बाप सहोदर, माय बाप सहोदर, माय बाप सहोदर. ईश्वमींद्र सोय रे, आ
संतापरी सौदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सोदर इष्टमित्र सोय रे. संत जेवढी कृपा करू शकतात तेवढी आईही करू शकत नाही, बापही करू शकत नाही. कोणी सहोदर म्हणजे आपली बहीण भाऊ कोणीच करू शकत नाही. इष्ट नाही, मित्र नाही, सोयरे नाही, कोणीच नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभी पाग तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाच. संत सोडून दुसरं कोणी आपल्याला विश्रांती देऊ शकत नाही आणि स्वतःहून देतात. एकदा का तुम्ही शुद्ध अंतःकरणाने संतांच्या सेवेमध्ये आले, संतांचं पूजन करायला लागले, संतांची सेवा तुमच्याकडे शुद्ध बुद्धीने घडायला लागली की मग संत सहज तुम्हाला आम्हाला समाधानी करतात, सहज तुमच्या आमच्यावर कृपा करतात. आणि ती कृपा तुमच्यावर कीर्तनीच ओळे कृपेचा ओरस दुरीपणे वास सन्निधता. भगवत स्मरणामध्ये, भगवत भजनामध्ये, भगवत कीर्तनामध्ये त्या कृपेचा ओरस तुम्हाला प्राप्त होतो. आणि लांब जरी असलं तरी जवळ असल्यासारखी जाणीव करून देतात ते संत. असे संत, या संतांची सेवा, या संतांचं पूजन या मार्फत घडावं याचं वर्म मी तुम्हाला सांगतोय. हे तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये तुक म्हणे वर्म सांगतोस वेगे. तुक म्हणे वर्म सांगतोस वेगे. सांगतो सवेगे मन लावा लागे स्वहिताच्या. तुकोबाराय म्हणाले ही वर्म मी तुम्हाला सांगतोय आणि हे स्वहिताचं वर्म सांगतोय. जसं नाथ महाराजांनी म्हणलंय स्वहिता कारणे संगती साधूची संगती करणं हे स्वतःचं हित करून घेणं. त्याचप्रमाणे ह्या साधूच्या संगतीचं हे वर्म स्वहिता करता मी तुम्हाला सांगतोय. आणि मन लावा लागे स्वहिताच्या, त्याकरता तुम्ही मन लावा. लावता लावता ते लागे स्वहिताच्या ठिकाणी आपोआप लागे. मग संत स्वतःहून स्वगुणाचे सोयी सगुण विश्रांती आपण चेती चोजवित ज्ञानेश्वर. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. ज्ञानोबारांचा संजीवन समाधी सोहळा आहे. वेळ आपली बरोबर झालेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित होतो असे श्रद्धेय आदरणीय काशीनाथ महाराज असतील, आदरणीय जोगदंड महाराज असतील, त्यांना समवेत मनोहर भाऊ असतील, या तिन्हींच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना जो भजनाचा पारायणाचा लाभ मिळतो, काहीतरी भगवत प्रेरणेने यांच्या मनामध्ये हा संकल्प आला असेल
आणि त्या प्रेरणेचं स्वरूप म्हणून तुम्हाला आम्हाला एवढ्यांना भजनाचा हा लाभ आहे. महाराजांची संस्थाही आहे. एक पुढची चांगली सुधारित पिढी निर्माण करण्याचं कामही त्यांच्या हातून परमात्मा करून घेतोय. सुंदर नियोजन केले. अत्यंत सुंदर गाणारे वाजवणारे आमचे एक वारकरी आहेत. ते म्हणतात महाराज पखवादावर नुसती थाप पाडण्याकरता सुद्धा भाग्य लागते. हाताची पखवादावर थाप पाडण्याकरता सुद्धा भाग्य लागते. तेवढं तुम्ही कल्पना करा, हे एवढं वाजवतात म्हणजे यांचं किती भाग्य असतं. एक थापीला जर भाग्य लागते सोपं नाही. हे लावणी मृदंग श्रुतिटाळ घोष जे म्हटलं आहे ते भगवत भजनाकरता वापरली जाणारी ही साधनं आहेत. आणि त्या साधनाची सेवा करणारी ही सर्व मंडळी आहेत. गोड गाणारे आहेत, गोड वाजवणारे आहेत. माझा परिचय कोणाशी नाही, पण सर्वांच्या चरणी विनम्रपणे माथा आहेत. विशेष आमचे अमोल महाराज आलेत या ठिकाणी. आमचे प्रल्हाद महाराज आले या ठिकाणी. सार्थक महाराज आहेत. तुकोबारायांच्या अक्षरावर प्रेम करणारी ही माणसं आहेत. आमचे प्रल्हाद महाराज, अमोल महाराज. त्यांनी माझ्या कीर्तनाला यावं हे माझं खरंच भाग्य आहे महाराज. कारण कसंही जरा शहाणी माणसं कीर्तनाला अशी जरा भीती वाटते. म्हणजे इथं शहाणी नाही असं मलाच म्हणायचं नाही बरं का. कसं आहे तुम्ही फार मोठ्या माणसांच्या संगतीत राहिलेली माणसं आहात. त्याच्यामुळे तुमचाही आदरयुक्त धाक मनामध्ये असतो. तुमचीही उपस्थिती आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित आमचा त्या बांधाने नाशिक भाग अतिशय ऐकण्याच्या बाबतीत खूप चांगला आहे महाराज. ऐकण्याच्या बाबतीमध्ये नाशिकमधले श्रोते, नाशिक प्रांतातले श्रोते खूप सुंदर श्रोते. काशीनाथ महाराज असतील, आमचे जोगदंड महाराज असतील, यांनी वक्तेसुद्धा अगदी त्याच मापामध्ये भरलेले आहे. तारखा तुम्ही बॅनर जरी पाहिला तर सगळे कीर्तनं हे अभ्यासपूर्ण आहेत. संप्रदायातली आदरणीय मंडळी आहेत. त्यांनी कीर्तनं अशी भरली म्हणजे त्यांचंसुद्धा या विषयावर प्रेम आहे आणि ऐकणारेसुद्धा तसे आहेत म्हणून त्यांनी अशी कीर्तनं टाकली. तर अलीकडे संप्रदायावर गाथ्यावर प्रेम करणारी माणसं कमी होत चालली. आईच्या गाण्यावर, बापाच्या गाण्यावर प्रेम करणारी माणसं वाढत चालली. ते वाढू नये. किमान आपल्याकडून तुकोबारांच्या अक्षराचा अवमान होऊ नये याची काळजी तुम्ही आम्ही घेणं हे तुमचं आमचं काम आहे महाराज. आणि उद्या समजा ही पिढी, आता ही पुढचे पोरं येणार आहेत, यांनीसुद्धा काय करायचं मग? यांनी तेच करायचं. माझ्याकडे 2 मिनटं सांगतो तुम्हाला. एक संस्थेतला पोरगा आहे आमच्या इथं. कोणत्या संस्थेत मला कल्पना नाही, आमच्या गावचाच आहे. त्याचं आत्ता कीर्तन होतं. तो माझ्या मते 2 वर्ष झाले त्याला कीर्तनाला इथं आळंदीला टाकून. त्याचं कीर्तन होतं आणि त्यांनी ते कीर्तन त्यांच्या फॅमिलीमध्ये ते कोणत्या ॲपवरून लाईव्ह करतात बघा, सगळ्यांना दिसतं ते. एक ॲप येतं गुगलचं काहीतरी, त्याच्यावरून ते मीटिंग टाईप असं काहीतरी ते लाईव्ह करतात. त्याच्यावरती कीर्तन त्यांनी लाईव्ह सगळे पोरस वाजवायलाही पोरं, सगळे पोरं. तर त्या कीर्तनामध्ये त्या मुलाने जवळजवळ 5-7 एक गाणे म्हटले महाराज. तो म्हणला, त्याचा आवाज खूप चांगला आहे म्हणतो, खूप त्याच्याबद्दल दुमत नाही. अशा गोष्टीला प्राधान्य दिलंच पाहिजे. पण ज्या वयामध्ये ज्ञानोबारांच्या अक्षराचे संस्कार व्हायला पाहिजे, ज्या वयामध्ये तुकोबारांच्या अक्षराचे संस्कार व्हायला पाहिजे, त्या वयामध्ये जर गाण्याचे संस्कार व्हायला लागले तर हे अक्षरं पुढं म्हणायची कुणी? प्रश्न आहे का नाही? उद्या भविष्यात हे तुकोबाराचे प्रमाण आता दुर्मिळ झाले. कोणाच्या कीर्तनामध्ये नाट येत नाही, समाधी येत नाहीत, ओव्या येत नाही, काहीच येत नाही. हे का मग? हे ऐकायचं कधी लोकांनी, म्हणायचं कधी? याचाही विचार काळाच्या दृष्टीने होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने त्यांची संस्था कार्यरत आहे. त्या दृष्टीने काशीनाथ महाराज असतील, ही सगळी मंडळी आणि तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहेत. अगदी सामान्य बुद्धीने जरी कोणाचा अवमान माझ्याकडून या वाणीने घडलेला असेल तर तुमची क्षमा मागतो. झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.